नमस्कार. डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण बारामती तालुक्यातील पांढरवस्ती या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी वडगाव पंचायत समिती गणातील उमेदवार बहुजन समाज पार्टीचे दयानंद मोतीराम पिसाळे आहेत. त्यांचं हे निवडणूक लढवण्यामागचं काय विजन आहे, कशा पद्धतीने ते काम करणार आहेत याबद्दल आपण त्यांची थोडक्यात मुलाखत घेणार आहोत. नमस्ते. पहिल्यांदा तुमचा परिचय करून द्या. मी दयानंद मोतीराम पिसाळ, बहुजन समाज पार्टी बारामती तालुका अध्यक्ष. मी बहुजन समाज पार्टीतर्फे वडगाव पंचायत समिती गणातून निवडणूक लढवित आहे. माझं चिन्ह हत्ती आहे. ही निवडणूक लढवण्यामागचं काय हेतू आहे किंवा काय कारण असेल? लोकांची कामं करायच्यात म्हणून मी निवडणूक लढवतोय. लोक जे मला निवडून देणार आहेत ते त्यांची कामं करण्यासाठी निवडून देणार आहेत आणि ज्या लोकांच्या अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी मी निवडणूक लढवतोय. तुम्ही याआधी पण सामाजिक कामं केलेली आहेत, तर त्याबद्दल काय सांगाल थोडक्यात? हा, मी केलेलं आहे. आरोग्य विभागाच्या बाबतीत असो, शिक्षणाच्या विषयात असो, गावच्या पाणी पुरवठ्याच्या विषयात असो, अ, मध्यंतरी घरकुलाचा सर्वे झालता तर ते अर्धवट सर्वे झालता. मी त्यासाठी आंदोलन केलंय. पाण्यासाठी आणि घरकुलांच्या सर्वेसाठी आंदोलन केलंय आणि आंदोलन केल्याच्या नंतर परत 100 घरकुलांचा सर्वे ह्या गावातून झाला. या गणामध्ये काय प्रॉब्लेम तुम्हाला प्राधान्याने जाणवतात? खूप प्रॉब्लेम आहेत. म्हणजे जो निवडून येणारा सदस्य आहे त्याच्याकडे ज्या आशेने जनता बघते तो न्याय जनतेला 5 वर्ष मिळत नाही. पंचायत समितीच्या माध्यमातून जे आरोग्य विभाग आहे, जे म्हणजे सरकारी दवाखाने आहेत, तिथं लोकांना सेवा व्यवस्थित मिळत नाही. तिथं गेल्याच्या नंतर तिथले ते हाताखालचीच लोक काम करतात. डॉक्टर वेळेवर मिळत नाही, लोकांना सेवा व्यवस्थित मिळत नाही. शिक्षणाच्या विषयात मुलांना मराठी शाळेत दर्जेदार जर शिक्षण मिळत असेल तर लोकांनी इंग्लिश मिडियमला पोरांना का घातलं असतं? म्हणजे तिथंही थोडंसं दुर्लक्ष होतंय. पाणी पुरवठ्याचा विषय, ग्रामीण भागातला पिण्याच्या पाण्याचा विषय आहे. 8-8 दिवस 4-4 दिवस पाणी सोडले जात नाही. ह्याच्यावर कोण आवाज उठवते? नाहीत. मग ते हे पंचायत समितीत जो सदस्य निवडून जाणार आहे त्याचं काम आहे. पाणी पुरवठा असो, शिक्षणाच्या विषयात असो, आरोग्याच्या विषयात असो, किंवा उद्या पंचायत समितीच्या माध्यमातून विविध योजना असतात. शेतकऱ्यांसाठी जे कृषी विभाग योजना राबवतोय त्या आहेत, पशुसंवर्धन विभागाच्या योजना आहेत, महिला भगिनींसाठी बचत गटाच्या माध्यमातून ज्या योजना आहेत, हे ह्या बाबतीत मी काम करणार आहे. आणि हे इथनं पाठीमागं आम्ही बघितलंय, ग्रामीण भागात एकदा निवडून गेलेला सदस्य परत येत नाही आणि ही कामं लोकांची होत नाहीत आणि ती कामं मी करणार आहे आणि त्यासाठी मी निवडणूक लढवतो. तुम्ही जर निवडून आला तर ही कामे कशा पद्धतीने सोडवणार आहात? बारामतीमध्ये आमच्या पार्टीचे जे नेते आहेत, बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे महासचिव आदरणीय काळूरामजी चौधरी साहेब, गेल्या 25-27 वर्षात त्यांनी कसे लोकांचे प्रश्न सोडवलेत, शहरात असो ग्रामीणमध्ये असो, हे लोकांनी बघितलेलं आहे आणि त्यांची ताकद माझ्या पाठीशी आहे. त्या माध्यमातून मी पंचायत समितीतली म्हणजे मी तर कामं करत राहणार, पण मला अडचण आली तर माझ्या पाठीशी ते आहेत आणि जनतेसाठी ते कुठल्या थराला जातात हे सर्वांना माहिती आहे. ते रस्त्यावरचा लढा गेली 25-30 वर्ष जनतेसाठीच लढत आहेत आणि ह्याच बाबतीत लढतात. ते लोकांना अन्न, वस्त्र, निवारा. आता सुद्धा त्यांनी 1 BHK जे आव्हान दिलं नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये, कशासाठी दिलं? 1 BHK काय त्यांना बांधायचं आहे का? जनतेसाठीच ना. आणि इथं ग्रामीण भागात परिस्थिती काय आहे आज? जी लोक खरंच घरापासून वंचित आहेत त्यांना घरं मिळतात का? आणि ज्या लोकांना घरं मंजूर होतात त्या लोकांना अडचणी जागेच्या दाखवल्या जातात. अशी अडचण आहे. तर सरकारने ते आता मी ते काम करणार आहे. मी सरकारकडे ती मागणी करणार आहे की ज्या लोकांना जागा नाही त्यांना गायरानामध्ये जी सरकारी जागा आहे त्या सरकारी जागेत त्या लोकांना घरं दिली पाहिजेत आणि ती त्यांच्या सोयीनुसार दिली पाहिजेत. ज्या ठिकाणी जर पहिल्याच ते गायरानात राहत असतील तर त्यांना तिथंच घरं दिली पाहिजेत. अशा पद्धतीने मी ते माझं चालू ठेवणार आहे. अशा पद्धतीने पंचायत समितीच्या माध्यमातून पाणी पुरवठा असो, शिक्षण असो, आरोग्य असो, घरकुल असो, हे मी आमचे जे नेते आहेत आदरणीय काळूरामजी चौधरी साहेब यांची ताकद घेऊन हे माझ्या गावातील प्रश्न सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहे. सध्या तुम्ही हाऊस टू हाऊस प्रचार करताय. लोकांचा प्रतिसाद कसा भेटतोय काय सांगाल? लोकांचा प्रतिसाद
चांगल्या प्रकारे मिळतोय. लोकांना आता बदल पाहिजे. लोकांनी हे इथनं माग भोगलेलं आहे. जो सदस्य निवडून येतो तो 5 वर्ष पसारच होतो. असं आहे. पक्षाच्या नावावर मतं मिळवायची, नेत्यांच्या नावावर मतं मिळवायची. परत 5 वर्ष संपर्क ठेवायचा नाही. ह्यांना एवढा त्रास होतो का? निवडून यायला त्रास होतो का? घर टू घर ह्यांना फिरावं लागतं का? ह्यांना पक्षाच्या नावानं नेत्यांच्या नावानं मतं का मागावी लागतात? कामच करायचं नाही. आम्ही काम करतोय. मागितले पाहिजेत. पक्षाच्या नावाने, नेत्यांच्या नावाने मतं जरूर मागितली पाहिजेत. पण आपलंही काहीतरी काम पाहिजे. आपण काम केलेलं पाहिजे. पहिलंही काम असावं आणि पुढं काय करणार आहे तेही असावं. आणि ह्यातून सर्वात महत्त्वाचं पंचायत समितीच्या माध्यमातून काय कामं असतात हे पहिलं त्या उमेदवाराला कळलं पाहिजे. असं आहे आणि ते मला कळतंय. मी इथनं मागं करत आलोय. इथनं पुढं करत राहील. आणि जनतेशी माझा चांगला संपर्क आहे. जनतेला माहीत आहे हा ही कामं करण्याच्या लायक आहे म्हणून जनता मला चांगला प्रतिसाद देते. जनता मला निवडून देईल. हा मला 100% विश्वास आहे. जाता जाता मतदारांना काय आवाहन कराल? कशा पद्धतीने मतदान केलं पाहिजे? काय सांगाल थोडक्यात? नाही, जनतेने आता काम करणाऱ्याला निवडून दिलं पाहिजे एवढंच आव्हान मी जनतेला करेन की तुम्ही जर चुकलात तर तुम्ही 5 वर्ष भोगणार आहे. त्यापेक्षा तुम्ही आता काम करणाऱ्याला निवडून द्या. तुमच्यात मिसळणाऱ्याला निवडून द्या. तुमच्या अडचणी ज्याने भोगल्यात त्याला निवडून द्या. जे जनतेच्या अडचणीत त्या माझ्या अडचणीत मी त्यातून आलोय. पाण्यासाठी संघर्ष काय करावा लागतोय, शिक्षणासाठी संघर्ष काय करावा लागतोय, आरोग्यासाठी संघर्ष काय करावा लागतोय, घरासाठी संघर्ष काय करावा लागतोय, हे मी सगळं भोगलंय. मी भोगतोय. मी तुमच्यातला आहे, सामान्य आहे. आणि हे तुमचे प्रश्न घेऊन मी उद्या जर तसा न्याय नाही मिळाला तर माझे नेते आदरणीय काळूरामजी चौधरी साहेब यांना घेऊन रस्त्यावरचा लढा लढवून तुम्हाला न्याय मिळवून देणार आहे. म्हणून जनतेने यावेळेस फक्त हत्ती लक्षात ठेवावा आणि हत्ती ह्या चिन्हासमोरील बटन दाबून मला भरघोस मताने विजयी करावं हे मी जनतेला आवाहन करतो. धन्यवाद. तर हे होते बहुजन समाज पार्टीचे दयानंद पिसाळ. यांनी त्यांचं विजन काय आहे, जनतेसाठी ते रस्त्यावरती येऊन लढा उभारलेला पण आहे आणि इथून पुढे हे लढा उभारण्यासाठी त्यांची तयारी असेल, असं त्यांनी आपल्या मुलाखतीत सांगितलंय. धन्यवाद.